सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव दीपाली गांधरे आहे. मी प्रॉपर बोलगाव म्हटलं आहे. माझं तसं बाय क्वालिफिकेशन BSc ॲग्री कंप्लीट झालेलं आहे आणि त्या बेसवरती आज जो आपला ब्रँड आहे इंडिया ॲग्रो ब्रँड, तर या सेशनला आपण ते प्रमोट करत आहे. तर सर आपला परिचय करून द्यायचा आहे सर. मी सेवाग्राम लहाने 51 वर्षापूर्वी BSc कृषी झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यात 2010 मध्ये मंडळ कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे आणि स्वतःची शेती करत आहोत. तर पूर्वीपासून जी आहे शेती चालू झालेली आहे, आधुनिक शेती ज्याला आपण म्हणतो, ही रासायनिक शेतीवर आधारित सर्व असल्यामुळं जमिनीतील जीवाणूंची संख्या दिवसेंदिवस उपयुक्त जीवाणूंची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळं आपली जी जमिनीची सुपीकता आहे ते रासायनिक खतं, औषधं, तणनाशकं हे वापरल्यामुळं जमिनीची आपली उत्पादकता कमी झालेली आहे. कारण त्यातले जीवाणू जे आहेत उपयुक्त ते नष्ट झालेले आहेत, दिवसेंदिवस कमी होत आहे. जीवाणू जे पाहिजेत आपल्याला वाढवायला पाहिजे ते रासायनिक शेतीमुळे वाढत नाही, उलट ते कमी होत आहे आणि ही धोक्याची गंध आहे. त्याकरता सेंद्रिय शेती, जैविक शेती हे त्याला पर्याय आहेत आणि तुमच्या ज्या कंपनीचे जे सर्व जे प्रॉडक्ट आहेत हे अगदी सेंद्रिय शेतीचे आणि जैविक शेतीचे लायक आहेत आणि मनुष्याला जे लागते आहार पोषणाकरता ते सेंद्रिय शेतीच्यामुळेच मिळते. बाकीच्या रासायनिक शेतीच्यामुळे तयार झालेलं ते विषयुक्त अन्न असते. उलट सेंद्रिय शेतीचं अन्न जे आहे ते विष मुक्त असते. हा फरक आहे. त्यामुळं आरोग्य शरीराचं चांगलं राहण्याकरता सेंद्रिय शेती, जैविक शेती करणं आवश्यक झालेलं आहे. आणि माझं एक वैयक्तिक मत सर हे आहे की आज जे आपलं ऑर्गॅनिकचं जे प्लांट आहे, ऑर्गॅनिकची जी शेती आहे ही शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे का आणि त्यांचा कल तिकडं कशा पद्धतीने असायला पाहिजे? कसं आहे की ऑर्गॅनिक शेती करण्याकरता थोडंसं लोकांचं उत्पादन कमी येते, परंतु की जर त्यांनी जर ग्राहक असे मिळवले, ऑर्गॅनिक शेती जे तयार करणारे जे विक्रेते जे तयार केले तर त्यांना भाव जास्त मिळतो. माझे असे संपर्कात बरेचसे शेतकरी आहेत की जे स्वतः सेंद्रिय शेती करतात. कांदा आहे, तूर डाळ आहे, त्यांच्या ग्राहकात 200 रुपये किलो तूर डाळ जाते. आज मार्केटमध्ये 150 रुपये किलो आहे रासायनिक, पण ते त्यांना 50 रुपये जास्त मिळून राहिले. याचा अर्थ काय की त्यांना नफा वाढून राहिला ना. जरी उत्पादन थोडंसं कमी होत असेल रासायनिक शेतीपेक्षा, आणि खर्च कमी होतो ना. रासायनिक शेतीचा जो खर्च आहे तो सेंद्रिय शेतीमध्ये कमी येतात आणि भाव जास्त मिळतो. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की आज जी आपली शेती आहे ऑर्गॅनिक, याकडे शेतकऱ्यांचा कल वाढवला गेलेला पाहिजे आणि ऑर्गॅनिक वाढत सुद्धा आहे. लोकांना सुद्धा आता जे ग्राहक आहे, शहरातले ग्राहक आहे, त्यांना सेंद्रिय गुळ पाहिजे, सेंद्रिय तूर डाळ पाहिजे. या सर्व सेंद्रिय त्यांना लागतात. आधुनिक लोकांना लागते. ते सर्व आता सेंद्रिय मालाकडे वळलेले आहे. सांगायचं एवढंच आहे की आजच्या काळामध्ये जर का बघितलं तर ऑर्गॅनिक शेती ही काळाची गरज आहे आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ती फायदेमंद राहू शकते. एवढंच तुमच्या मुलाखतीतून आज आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे आणि तुमचा जो आम्हाला योग्य मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि उद्घाटनासाठी जो वेळ मिळाला त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमची आभारी आहे आणि परत तुमचा आम्हाला असा वेळ मिळत राहो आणि तुमचं मार्गदर्शन मिळत राहो हीच एक अपेक्षा मनामध्ये ठेवते आहे. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला